या हत्येमागचं जे मुख्य कारण समोर आलंय ते ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल। साखरपुड्यानंतर सियाला समजलं होतं की केतन याला डोक्यावर केस नाहीयेत आणि तो वीग वापरतो। 17 कोटींच्या शाही लग्नाचा शातीरपणे रचलेला कट आता खाकी कोठडीत पूर्णपणे उघडा पडलाय। संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता असे काही खळबळजनक खुलासे समोर आले आहेत ज्यानं पोलीस प्रशासन सुद्धा चक्रावून गेले। लॉकअप मधील बियरच्या मागणीपासून ते थेट वीगच्या गुपितापर्यंत या केसला आता एक वेगळंच आणि धक्कादायक वळण मिळाले। नमस्कार, मी गौतमी शिकलगार आणि तुम्ही पाहत आहात तरुण भारत कोल्हापूर। पुण्याचा प्रसिद्ध व्यावसायिक केतन अग्रवाल याला 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून ढकलून मारण्यात आलं। त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी सध्या पोलीस कोठडीत आहे। पण या दोघांचा निगरगट्टपणा पाहून पोलिसही थक्क झाले। एवढा भयानक गुन्हा करून सुद्धा दोघांच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लेश सुद्धा नाहीये। उलट सियाच्या वागणुकीत अजूनही श्रीमंतीचा घमंड स्पष्ट दिसतोय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सियाला बियर पिण्याची सवय आणि तिने लॉकअपमध्ये थेट पोलिसांकडे बियरची मागणी केली। जेव्हा कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी तिला कडक शब्दात समज दिली तेव्हा कुठे ती गप्प झाली। सध्या हे दोघे लॉकअपमध्ये जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात सामान्यपणे वागतायत। पण कोठडीत आल्यानंतर या दोघांमधील दिखाऊ असलेलं प्रेम आणि एकता आता पूर्णपणे भंग पावली। पोलीस चौकशीत हे दोघेही आता समोरासमोर एकमेकांवर हत्येचा कट रचल्याचा आणि धक्का दिल्याचा आरोप करतायत। दोघांच्या जबाबांमध्ये मोठी विसंगती असल्यानं पोलिसांनी आता त्यांचे तांत्रिक पुरावे तपासण्यास सुरुवात केली आहे। गुन्हा करण्यापूर्वी आणि नंतर या दोघांनाही आपल्या मोबाईलमधील व्हॉट्सअप चॅट हिस्ट्री आणि रिसायकल बिन पूर्णपणे डिलीट करून डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र पोलिसांनी दोन्ही फोन डेटा रिकव्हरीसाठी फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवले आहेत। तसेच 6 महिन्यातील 2000 पेक्षा जास्त फोन कॉल्स आणि 238 तासांपेक्षा जास्त वेळच्या संभाषणाचा डेटा पोलिसांच्या हाती लागलाय। या हत्येमागचं जे मुख्य कारण समोर आलंय ते ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल। साखरपुड्यानंतर सियाला समजलं होतं की केतन याला डोक्यावर केस नाहीयेत आणि तो वीग वापरतो। यामुळे नाराज झालेल्या सियानं लग्न करण्यास नकारही दिला। मात्र दुसरीकडे केतनच्या कुटुंबियांनी स्पष्ट केलंय की लग्नाच्या चर्चेदरम्यान त्यांनी गोयल कुटुंबाला केतनच्या केसांच्या उपचारांबद्दल आणि त्याच्या पॅचबद्दल स्पष्टपणे कल्पना दिली होती। या प्रकरणाचा संबंध आता थेट साहिल गोयल म्हणजे सियाच्या भावापर्यंत येऊन पोहोचलाय। पोलिसांनी सियाचा भाऊ साहिल गोयल याची तब्बल 10 तास सखोल चौकशी केली। साहिलने पोलिसांना सांगितलं की त्याला बहीण सिया आणि चेतनच्या प्रेमसंबंधाविषयी आधीपासूनच कल्पना होती। विशेष म्हणजे साहिल आणि चेतन हे 2024 मध्ये क्रिकेट खेळताना मित्र बनले होते आणि साहिलमुळेच चेतनची ओळख सियाशी झाली होती। या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल आता थेट राज्य सरकारने घेतली। केतनच्या वडिलांनी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जलद न्यायाची मागणी केली होती। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणासाठी जलदगती न्यायालय म्हणजेच फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्यास मंजुरी दिली। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अग्रवाल कुटुंबाची मागणी मान्य करत देशातील नामवंत आणि ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची या केससाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली। दुसरीकडे कायदेशीर लढाईत आरोपी सिया गोयलच्या वकिलांनी दावा केलाय की पोलिसांकडे या केसमध्ये कोणताही स्वतंत्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही आणि पोलिसांसमोर दिलेली कबुली न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरता येत नाही। त्यामुळे 29 जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत सियाला न्यायालयीन कोठडी मिळवून देण्यावर त्यांच्या वकिलांचा जास्त भर असेल। पोलिसांनी आता या तपासाची व्याप्ती वाढवली असून रेणू मित्तल, नरेंद्र मित्तल यांचा मुलगा यश मित्तल आणि सियाच्या 2 जवळच्या मैत्रिणींना चौकशीसाठी लोणावळा पोलीस ठाण्यात बोलावले। सिया तिच्या मैत्रिणींसोबत अनेक गुप्त गोष्टी शेअर करायची, त्यामुळे त्यांच्याकडून हत्येचा आणखी काही धागा मिळतो का याकडे पोलिसांचं लक्ष आहे। गुन्हेगार कितीही श्रीमंत आणि हुशार असला तरी कायद्याच्या कचाट्यातून तो सुटू शकत नाही। आता ॲडव्होकेट उज्ज्वल निकम या केसमध्ये सरकारी वकील म्हणून आल्यामुळे केतनच्या कुटुंबाला लवकरच न्याय मिळेल का आणि सत्य बाहेर कधी येईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा आणि या प्रकरणाच्या पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर।